लोणावळ्यात मिशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली। मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान काढलेल्या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाने मोठा सहभाग घेतला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची आढावा बैठक देहूच्या मुख्य मंदिरात पार पडली। या बैठकीत पालखीची सुरक्षा, वारकऱ्यांचे आरोग्य, रस्ते, पाणी या संदर्भात चर्चा करण्यात आली। अमरावतीच्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील 38 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुक्काम केला। एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाअंतर्गत मुक्काम आहे। खरबुजाचा भाव सीझन संपता 40 रुपयांवरती पोहोचलाय। खरबूज हे बऱ्यापैकी सर्व मोसमात महाराष्ट्रामध्ये दिसतंय, मात्र डोळ्यांसाठी चांगलं असल्यामुळे खरबुजांची मागणी कायम आहे। मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा सोमवारपासून म्हणजे 26 मे पासून बंद असणार आहे। खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 30 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद ठेवली जाणार आहे। चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमूग लागवड केली जाते, मात्र पाणी पातळी खोल गेल्यामुळे त्याच्यासह मजूर न मिळाल्यामुळे भुईमूग लागवड कमी झाली आहे। त्यामुळे उत्पन्नात घट होणार असून खर्चही निघत नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होणार आहे। अमरावती शहरातील शेगाव, रहाटगाव परिसरातील नागरिकांना मागील 2 वर्षांपासून पाण्याची वेळ नियमित नसल्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत। यावेळी नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावरती घागर मोर्चा काढला। रायगड जिल्ह्याच्या माणगावमध्ये वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून 4 गुरांचा मृत्यू झाला। ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले। जळगाव जिल्ह्याच्या महसूल वसुलीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 34.92% वाढ झाली आहे। खनिज विभागातनं महसूल वसुलीनं प्रथमच 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून महसूल विभागानं इतिहास नोंदवला। दोडामार्ग तालुक्यातील वजरे, तळेखोल, विर्डी मार्गावरील हळदीचा गुंडा इथे नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं। यासाठी पुलाच्या बाजूनं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता। बुधवार आणि गुरुवारच्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्यामुळे तिथल्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली। रस्ताच वाहून गेल्यामुळे तळेखोल, विर्डी या गावाचा संपर्क तुटल्यानं लोकांचे मोठे हाल झाले। असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। आरोपींच्यावर मोकोका लावा अशा पद्धतीची कसपटी कुटुंबियांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे। असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही। त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही। गंभीर प्रकरण आहे खरं तर आपण पाहतोय, पण फार वाईट आहे। म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं या 2 आरोपींना साहेब पकडलेला आहे। त्यावेळी झाली नव्हती, पहिल्या तुम्ही तक्रार दिली होती 235 दिवसानंतर सुद्धा साहेब चार्जशीट दाखल केलेली नाही। त्याची आत्ता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही। साहेब या सगळ्या कार्यक्रमात अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्यविनोदामध्ये रंगले। सरकार म्हणून गंभीर आहेत, पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे। नाही, अजितदादा गंभीर नाही असं नाही। त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर साहेब या 2 आरोपींना पकडलेलं आहे, मात्र हे दोन्ही आरोपी 7 दिवस तळेगाव परिसरात होते। ते बिर्याणी खात असलेले देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत। पोलिसांचे फील्डवर समजायचं का?
मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे. पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे. पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील. आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे. साहेब, राज्यामध्ये अवकाळी पावसानं खूप थैमान घातलेलं आहे. मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. तर राज्य सरकारतर्फे काही मदत वगैरे काही कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात. त्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो. सेफ्टी किट दिलं जातं, मात्र त्यामध्ये आता दलांचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे. असं दळांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू. तर आरोपींवरती मकोका लागू शकेल का या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता त्यावरती आत्ताच काही सांगता येणार नाही. मात्र पोलिसांकडनं यावरती कठोर कारवाई केली जाईल, जास्तीत जास्त कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आश्वासन दिलंय. धाराशिवच्या लोहारामध्ये कचरा डेपो हटवण्यासाठी 4 दिवसांपासून ठाकरे शिवसेनेचे अमोल बिराजदार यांचं आमरण उपोषण सुरू होतं. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर 4थ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आलं. उत्तर महाराष्ट्रातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यंदा आपल्या इतिहासातील सर्वाधिक उलाढाल केली. बाजार समितीनं चालू आर्थिक वर्षात एकूण 243,91,42,353 रुपयांची विक्रमी उलाढाल केली. गेल्या वर्षीपेक्षा 76 लाखांचं अधिक उत्पन्न मिळवून एकूण 343,91,42,353 रुपये इतकी उलाढाल करून बाजार समितीनं विक्रम केला. विधिमंडळ अंदाज समितीनं धुळ्यात लाच घेतल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या चौकशी समितीसोबतच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दोन्ही समित्या स्वतंत्र असणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. या सगळ्या बातम्यांचा वेळ झाली. इथे एका छोट्याशा ब्रेकची. अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरलेला असला तरी पुढील 2 दिवस शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढील 4 आठवड्यात देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच मान्सूनचं आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असं म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कोकणात पुढील 2 ते 3 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसंच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात. साताऱ्याजवळील चिंचनेर वंदन या गावातील बाजार पटांगणावर धडकी भरवणारं पाणी वाहताना पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावर सुशोभीकरणाचं काम नुकतंच झालं होतं. मात्र अवकाळी पावसामुळे नव्या शेडला गळती सुरू झाली. पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्यानं हजारो प्रवाशांना छत असूनही भिजावं लागलं. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करतंय का असा सवाल प्रवासी करतायत. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची जलपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.2 मीटरनं कमी झाली आहे. ही घट लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 222.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1.5 महिन्यांपासून JNPA बंदरातून सौदी अरेबिया आणि मलेशियामध्ये महिन्याकाठी 25,000 टन कांद्याची होणारी निर्यात बंद झाली आहे. ओमानमध्येच कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं या देशात कांदा निर्यात बंद झाली आहे. कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्ष उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्ह आहेत. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे. जळगाव जिल्ह्याच्या महसूल वसुलीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 34.92% वाढ झाली आहे. खनिज विभागातून महसूल वसुलीनं
पहिल्यांदा 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून महसूल विभागानं इतिहास नोंदवलाय. देशात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे. महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान कार्यालयाचं नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा पार पडला. नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा सोमवारपासून म्हणजेच 26 मे पासून बंद राहणार आहे. खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 30 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. औद्योगिक विस्तारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीवर बुलडोझर फिरवण्यात येत असताना आता जिल्ह्यातील नाचणी आणि भात पीक लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी सेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्यांना एक गाव दत्तक देत कृषी क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे. खरबुजाचा भाव सीझन संपता 40 रुपयांवर पोहोचलेला आहे. खरबूज हे बऱ्यापैकी ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली. करोड घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मनमाड, येवल्यासह चांदवडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कांदा पिकाला सर्वात जास्त फटका बसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यानं शिरूर तालुक्यात पेरू बागांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. पुणे शहरात सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. बदलत्या हवामानाचा दक्षिण रायगडमधल्या मच्छीमार बांधवांना फटका बसलाय. खोल समुद्रात जाऊन मासे पकडणं मुश्किल झालंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 17.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरला असला तरी पुढील 2 दिवस शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढच्या 4 आठवड्यात देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मान्सूनचं आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असं म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा देण्यात आल्या. येत्या 3 दिवसात नवी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 ठिकाणी नियंत्रण कक्षही सुरू केलेत. अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा वर्दळीच्या ठिकाणी लावलेले अनधिकृत फलक जोरदार पावसामुळे कोसळलेत. सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही, मात्र नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. विशेषतः पारनेर आणि नगर तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असून नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात डाळिंब्याच्या बागाचं मोठं नुकसान झालंय. कोकणात पुढील 2 ते 3 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते. तसंच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात.
साताऱ्याजवळच्या चिंचनेर वंदन या गावातील बाजार पटांगणावरती धडकी भरवणारं पाणी वाहताना बघायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावरती सुशोभीकरणाचं काम नुकतंच झालेलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे नव्या शेडला गळती सुरू झाली. पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्यामुळे हजारो प्रवाशांना छत असून सुद्धा भिजावं लागलं. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करतंय का असा सवाल प्रवासी करतायत. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग अजूनही कायम आहे. अजूनही आग आटोक्यात आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे जनावरं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. देगलूर पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती कराड शहराच्या प्रवेशद्वारावरती असलेल्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वाराच्या डोक्यावरनं ट्रकचं चाक गेल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागानं मोठा दणका दिलाय. बोगस जन्मदाखले परत घेण्यासाठी सरकार आक्रमक झालंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबतचे निर्देश दिले, तर रद्द केलेलं सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्षे उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्ह आहेत. कारण कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे. 26 मेपासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलप्रवास 25 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे या प्रवासाकरता प्रवाशांना एका फेरीसाठी 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही वर्षात वाहन खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलाय. यावरती लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रात आता वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता वाहन खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश गुरुवारी राखून ठेवलाय. याचिकाकर्त्यांनी हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातील असल्याचं सांगत अंतरिम स्थगितीची मागणी केली होती, तर केंद्र सरकारनं याला विरोध केला होता. अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2 हा चित्रपट 5व्या आठवड्यात 100 कोटी रुपये क्लबच्या दारी पोहोचलाय. अशातच अक्षयचा आणखी एक चित्रपट पूर्ण झाल्याची बातमी आली आहे. भूत बंगला या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन 15 वर्षांनी पुन्हा एकत्र आले. तर रेडी फॉर वॉर असं म्हणत ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR अभिनीत वॉर 2 या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ऋतिकनं दिलेल्या संकेतानुसार ज्युनियर NTRच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वॉर 2 चित्रपटाचा टेरिफिक टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.